अधिक मास हा आध्यात्मिक प्रगती आणि संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत शुभ काळ मानला जातो. या काळात भगवान दत्तगुरूंच्या चरणी सेवा अर्पण केल्याने केवळ मानसिक शांतीच मिळत नाही, तर जीवनातील अडथळेही दूर होतात. जर तुम्हालाही संपूर्ण श्री गुरुचरित्र ग्रंथाचे करणे शक्य नसेल, तर विशिष्ट कारणांसाठी ठराविक अध्यायांचे वाचन करणे देखील तितकेच फलदायी ठरते. नमस्कार, स्वामी ऋणी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. अधिक मासात संकल्पपूर्तीसाठी आपण कोणते निवडक अध्याय वाचून पुण्य कमवू शकतो, हेच आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली असल्यास आणि नवनवीन अशाच प्रकारची माहिती घेण्यासाठी स्वामी ऋणी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. यावर्षी 17 मे पासून अधिक मासाची सुरुवात होत आहे. या काळात केलेली कोणतीही उपासना किंवा साधना 1000 पटीने अधिक पुण्य मिळवून देते. तुमच्या मनातील संकल्पसिद्धी नेण्यासाठी, आयुष्यातील विविध संकटांवर मात करण्यासाठी गुरुचरित्रातील पुढील अध्याय आवर्जून पठण करा. कर्जमुक्तीसाठी, जर तुम्ही आर्थिक विवंचनात असाल किंवा कर्जाचा डोंगर वाढत असेल, तर गुरुचरित्रातील अध्याय 4 वाचन करणे अत्यंत प्रभावी मानले जाते. या अध्याय वाचनामुळे आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यास मदत होते. नंतर संकट निवारण्यासाठी, आयुष्यात वारंवार येणाऱ्या अडचणी आणि संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी 14व्या अध्यायाचे वाचन करावे, जेणेकरून जीवनातील संकटे आणि अडथळे दूर होण्यास मदत होईल. त्यानंतर नकारात्मक ऊर्जेतून मुक्ती मिळवण्यासाठी, म्हणजेच मनातील भीती, घरातील नकारात्मकता किंवा बाह्य बाधा दूर करण्यासाठी गुरुचरित्रातील अध्याय 18वा आणि अध्याय 21वा एकत्रितरित्या वाचन केल्याने मनातील भीती, नकारात्मक ऊर्जा दूर जाऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. अधिक मासात गुरुचरित्रातील हे निवडक अध्याय पठण केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात, तर सर्वात आधी अखंड सौभाग्य प्राप्त होते. या अध्यायांच्या पठणामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते. त्यानंतर संकल्पपूर्ती होते. मनातील सात्विक इच्छा पूर्ण होण्यासाठी या अध्यायांचे पारायण अधिक मासात करणे लाभदायक ठरते. नवीन सुरुवात, आयुष्यात अडथळे येत असतील आणि तुम्हाला नव्या जोमाने सुरुवात करायची असेल, तर हे उपाय आवर्जून करा. हे अध्याय वाचताना शुद्ध अंतकरणाने आणि दत्तगुरूंवर, स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून पठण करा. शक्य असल्यास एकाच वेळी एका ठिकाणी बसून शांत चित्ताने पारायण करा. तुमची दत्तगुरूंची सेवा, स्वामींच्या चरणी असलेली सेवा फलद्रूप हो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन सुखाचे दिवस येवोत, हीच स्वामींच्या चरणी, दत्तगुरूंच्या चरणी माझी प्रार्थना. वरील माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. या अधिक मासात तुमच्याकडून भरपूर सेवा हो आणि तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत, हीच सदिच्छा. श्री स्वामी समर्थ.